नमस्कार मित्रांनो, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जास्त कागदपत्राची गरज नाही आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मोठा दिलासा हा दिलेला आहे त्यांच्या बहिणींना, महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांना, की आता फक्त या एकच कागदपत्रामध्ये आता होणाऱ्या सर्व योजनांचे म्हणजेच आपला पूर्ण फॉर्म हा भरून होणार आहे। तर त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण बघणार आहोत। पूर्वी आपल्याला पहिल्या GR मध्ये अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला या गोष्टी हव्या होत्या आणि त्यामुळे बहुतांश महिलांना कागदपत्र करण्यासाठी मोठी अडचण निर्माण येत होती। तर त्यामध्ये आता सुधारणा करून आता महिलांना आधार देण्याचे काम या सरकारने केलेले आहे। तर मित्रांनो, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे व त्या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर बघा, पहिलं कागदपत्र लागणार आहे फक्त आधार कार्ड। आधार कार्ड नंतर आपल्याला अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या दोनपैकी एक, किंवा आपल्याकडं वोटिंग कार्ड, मतदार कार्ड जर 15 वर्षापूर्वीच असेल तर ते देखील यामध्ये चालते, किंवा राशन कार्डची झेरॉक्स, राशन कार्डवर जर आपलं नाव असेल तर ते देखील इथं चालते। त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, हमीपत्र त्याच्यामध्येच राहते। तर नंतर पासबुकची झेरॉक्स आणि एक आपला फोटो, हे इतके कागदपत्र जर आपल्याकडे राहिले तर आपण त्वरित हा अर्ज करू शकतो। त्यानंतर सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर फक्त आपल्याला 50 रुपये द्यायचे आहे। त्याच्या व्यतिरिक्त रक्कम हे कोणत्याच सेतू केंद्रवाल्यांना आपल्याकडून देणे हे लागत नाही। तर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, हमीपत्र आणि पासबुकची झेरॉक्स आणि आपले स्वतःचे फोटो। धन्यवाद।